नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांची आपल्याला मूल्यमापन चाचणी घ्यायची आहे। त्यासाठी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शक बाबींची माहिती असणे आपल्याला खूपच आवश्यक आहे। अगदी कमी वेळात आपण संपूर्ण महत्त्वाची माहिती अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचं नवनवीन कंटेंट फक्त सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळते। चला तर सुरुवात करूया। FLN AT परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आय कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा। तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे सहज शक्य होईल। प्रश्नपत्रिका ही मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्याशी संबंधित खालील 3 भागामध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे। अनुक्रमे भाग क वाचन 50 गुण, भाग ख लेखन 50 गुण, भाग ग संख्याज्ञान 50 गुण। परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% म्हणजे 16.5 गुण अनिवार्य आहेत व एकूण 150 गुणांपैकी 33% म्हणजे 49.5 गुण अनिवार्य असतील। कोणत्याही एका भागाचे 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण देता येतील, परंतु तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाही। परीक्षेची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल। प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासांचा असेल। दिव्यांग व्यक्तीसाठी 6 मिनिटे ज्यादा वेळ। सदर FLN AT परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वरील कालावधीत कधीही घेता येऊ शकेल। परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल, म्हणजेच परीक्षार्थीस प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देण्यात येईल। प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल। उत्तरपत्रिकेवरील आपल्याला बैठक क्रमांकावरील 14 अंकी टाकावयाचा आहे। त्यामध्ये आपल्याला राज्याचे 2 अंक, जिल्ह्याचे 2 अंक, ब्लॉकचे 2 अंक, ग्राम किंवा वार्ड याचे 3 अंक, स्कूल कोड याचे 2 अंक आणि बैठक क्रमांक आपल्याला 001 पासून सुरुवात करायची आहे। परीक्षा क्रमांक देताना शाळेचा 11 अंकी UDAS कोड घेऊन त्यापुढे परीक्षेच्या दिवशी आलेल्या परीक्षार्थींना पुढील क्रमाने बैठक क्रमांक द्यावेत। 001, 002 याप्रमाणे 14 अंकी परीक्षा क्रमांक केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिकेवर इंग्रजी अंकामध्येच अचूक नमूद करूनच उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यास द्याव्यात। उदाहरणार्थ, शाळेचा UDAS नंबर जर 272505040701 असेल तर त्या शाळेतील परीक्षा केंद्रातील पहिल्या परीक्षार्थीचा परीक्षा क्रमांक 2725050470401001 असा असेल। म्हणजेच आपल्याला परीक्षार्थींचा शेवटचे जे 3 अंक आहे ते आपल्याला 001 याने सुरुवात करावयाची आहे। याप्रमाणे आपल्याला परीक्षार्थ्यांचा नंबर टाकावायचा आहे। उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा। पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरू नये। उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे। उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लाल शाईचा बॉलपेन वापरावा। उत्तरपत्रिका तपासून SLMA मार्फत देण्यात येणाऱ्या एक्सेल शीटमध्ये ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार असाक्षरांची माहिती व गुणांची डाटा एंट्री करावी। याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील। प्रश्नपत्रिका पासवर्ड प्रोटेक्टेड शिक्षणाधिकारी योजना यांना सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात ईमेल केली जाईल। त्याप्रमाणे शाळांपर्यंत गोपनीय पद्धतीने पोहोचवावी। UDAS प्लस क्रमांक प्राप्त शाळा ज्यांनी असाक्षरांची नोंदणी केलेली आहे अशी प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल। गट शिक्षणाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या केंद्र प्रमुखांना केंद्र संचालक नियुक्त करण्याचे अधिकार राहतील। तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापकांनी निर्देश केलेले त्याच शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक
हे परीक्षा केंद्र संचालक असतील. परीक्षेसाठी संबंधित असाक्षरांची नोंद उल्हास मोबाईल ॲपवर केलेली असावी, म्हणजेच नोंदणीकृत असाक्षर परीक्षा देण्यास पात्र असेल. दिनांक 23 मार्च 2025 पर्यंत असाक्षरांची उल्हास मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी व जोडणी केल्यास त्यांना चाचणी देता येईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी उल्हास मोबाईल ॲपवर नोंदणीकृत असाक्षरांचे ऑफलाईन नोंदणी फॉर्म भरून त्यावर शक्य असल्यास फोटो चिटकविणे. सदरची कार्यवाही परीक्षेच्या अगोदर 3-4 दिवसापासून सुरू करता येईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र तसेच जन्मतारखेचा पुरावा घेऊन उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरावी. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरू नये. परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी URC प्रमुखांना केंद्र प्रमुखांमार्फत 3 प्रतीत सर्व प्रपत्र हार्ड कॉपी स्वाक्षरीसह परीक्षेच्या दिवशी सादर करावीत. मुख्याध्यापकांनी उत्तरपत्रिका व इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवावे. परीक्षा नियोजन व आयोजन खर्चाचा तपशील व्हाउचर पावत्या शाळा स्तरावर ठेवाव्यात. उत्तरपत्रिका दिनांक 25 मार्च 2025 अखेरपर्यंत तपासून घ्याव्यात व गुण नोंद देण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये अचूक माहिती दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत भरावी. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असली नवनवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन कंटेंटसह.